अरे वा. वंदे वंदनतुष्टमान् समति प्रेम प्रियं प्रेमदम् पूर्णं पूर्णकरं प्रपूर्णनिखिलैश्वर्यैकवासं शिवम् सत्यं सत्यमयं त्रिसत्यविभवं सत्यप्रियं सत्यदम् विष्णु ब्रह्मणुतं स्वकीयकृपयो पाताकृतिं शंकरम्. सिद्धी प्राप्त करून देणारी महादेवाची एक स्तुती आहे. त्वं भाभिराभिरभिभूय तमः समस्त मस्तं नस्य भीमतानि निशाचराणां देदीप्यसे दीवमणे गगणे हिताय लोकत्रयस्य जगदीश्वर तन्नमस्ते. लोकेति वेलमतिवेल महामहोधिर निर्भासि कौच गगनेऽखिललोकनेत्रः विद्राविताखिलतमासुतमो हिमांशो पीयूषपुरपरिपुरीत तन्नमस्ते. त्वं पावने पथि सदा गतिरप्युपास्यः कस्त्वां विना भुवनजीवन जीवतीह. स्तब्धप्रभञ्जनविवर्धित सर्वजन्तोः सन्तोषिता हि कुलसर्वसर्वं वै नमस्ते. हर हर महादेव. राम म्हणला का इतक्या बरं त्याला कसं काय माहिती आहे. तेव्हा प्रश्न करी पार्वती आदरे शिवाप्रती कर जोडे म्हणा. सांगावाजी स्वामी ऐसा इतिहास दाता जोडे वास तुझे पायी जाळून या पापे सुखाची उन्नती. हे व्यासपीठ पारे कुठं आहे. सुखाची उन्नती विश्वसुखी होती जेने योगे नामा म्हणे सुटे काळाशी दरारा विश्वासिया नरा मुक्त जोडी. गंतव्य. तर प्रस्तुत या अभंगामध्ये नामदेव महाराज पार्वती मातेने जगत कल्याणाचा महादेवाला प्रश्न विचारला तेव्हा प्रश्न करी पार्वती आदरे शिवाप्रती कर जोडून या. पार्वती माता आणि महादेव यांचा जेवढा शास्त्रामध्ये संवाद आहे तेवढा विस्तृत संवाद हा कोणाचाच नाही. बऱ्याचशा शास्त्रांचा उगम पूर्ण शास्त्र म्हणजे शिवपार्वती संवादच आहे. आणि पार्वती माता अशा पद्धतीने प्रश्न विचारतात की जेणेकरून जगाचं कल्याण झालं पाहिजे. आईसाहेब म्हणतात जळून या पापे सुखाची उन्नती विश्व सुखी होती जेने योगे. पूर्ण विश्व सुखी होती जेने योगे. संपूर्ण विश्व सुखी झालं पाहिजे, पापाचा ऱ्हास झाला पाहिजे आणि पुण्याची उन्नती झाली पाहिजे. महादेवा मला असं काहीतरी कृपा करून तुम्ही सांगा. काय पार्वती मातेचे प्रश्न आहेत. गायीविषयी एक पुराणच आहे, पूर्ण ग्रंथच आहे. महादेव पार्वतीचा गोमातेविषयक संवादात्मक ग्रंथ आहे. त्यात पार्वती माता महादेवाला विचारतात प्रभू एक असा मंत्र सांगा, अशी काही विद्या सांगा ती विशेष अशी काही विद्या सांगा की जेणेकरून
एकाच ह्याच्यात सगळं काही मिळालं पाहिजे. कारण महादेवाने पार्वतीचा संवाद आत्मक एक मंत्रात्मकही ग्रंथ आहे ना. पार्वती मातेनं प्रश्न विचारायचा, गुडघा दुखतो, मग महादेवाने मंत्र सांगायचा गुडघ्यावर. कान ठणकतो, त्याच्यावर काय इलाज आहे, महादेवाने त्याच्यावर काय सांगायचं, एखादा मंत्र कथन करायचा. पाठ दुखते, त्यावर सुद्धा महादेवाने एखादा मंत्र कथन करायचा. पार्वती मातेने महादेवाला विचारलं, बा हे एवढं सगळं वेगवेगळे अनुष्ठान जगत करत राहील, त्या अनुष्ठानातच जीवन जाईल, तर तुम्ही असा काही एक इलाज सांगा की एकाच इलाजाने सर्व मनोवांछित पूर्ण झालं पाहिजे, सर्व इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे आणि अख्ख्या जगाचं कल्याण एकाच उपायाने झालं पाहिजे. तर त्यावेळेस महादेवाने उत्तर दिलं की ज्याला वेगळा वेगळा मंत्र न जपता एकाच गोष्टीने सर्व काही मिळवायचे असेल आणि एकाच अनुष्ठानामध्ये सर्व अनुष्ठानाचा अंतर्भाव करायचा असेल तर एक उपाय आहे, त्याने गोमातीची सेवा करायची. गोमातीची सेवा हे सर्व मंत्राचा राजा आहे, सर्व मंत्र राज आहे, सर्व सेवा राज आहे, सर्व व्रतराज आहे. महादेवाने खूप विस्तृत रूपाने कथन केलं की गायीच्या सेवेमध्ये सर्व गोष्टी येतात. पार्वती मातेने प्रश्न विचारला की एका याच्यात सगळं कसं काय येणार, एका याच्यात सर्व कसं काय येणार. मग महादेवाने त्याचं विश्लेषण केलं की गायीच्या वायाळाला म्हणजे पोळीवरून हात फिरवला तर कुंडली शांत होण्याच्या दृष्टीने, कुंडलिनी निर्दोष होण्याच्या दृष्टीने काही इलाज महादेव सांगतात. गुरु ग्रहाचा ज्याच्यावर कोप आहे, गुरु ग्रह ज्याच्यावर नाराज आहे, तर त्याने गायीच्या पोळीवरून हात फिरवायचा. गुरुग्रह त्याच्यावर प्रसन्न होतो, 8वा असो, 4था असो, 12वा असो, त्याचं जीवन सुंदर छान होते. गुरुग्रह जर नाराज असेल तर विवेक सुचत नाही, पण जो गायीची सेवा करत असताना गायीच्या वायाळावरून हात फिरवतो त्याला सुंदर विवेक सुद्धा सुचतो, चांगले विचार सुद्धा निर्माण होतात. ज्याला राहूची पीडा आहे, घर सोडण्यास भाग पाडणारी राहूची पीडा असते. मी राहूच्या महादशेतच परमार्थाला लागलेलो आहे, तर राहूची पीडा आहे, त्यानं गायीचं शेपूट फक्त आपल्या शेंडीला लावलं तर त्याला राहूची पीडा होत नाही. मला म्हणायचं की एवढं हे जे दिव्य ज्ञान आहे हे सांगून मी वेळ नाही घेणार तुमचा. हे कोणाच्या संवादातून निर्माण झालं? शिव पार्वतीच्या संवादातून. बरोबर आहे, शिव आणि पार्वतीच्या संवादातून निर्माण झालं. महादेवाजवळ ज्ञान होतच की हो, पण ते बाहेर का पडलं? तर विश्वव्यापी, विश्वहितव्यापी, जगदहितव्यापी, जगदहित संरक्षक असे पार्वती मातेचे खूप स्वच्छ अगदी अमल हृदयातून निघणारे हे प्रश्न, आणि त्या प्रश्नांमुळे महादेव ह्या सगळ्या गोष्टी महादेवाच्या मुखातून या सगळ्या गोष्टी बाहेर निघाल्यात. पार्वती माता जेवढ्या जगदहितासाठी रत आहेत तेवढं आजपर्यंत इतिहास, पुराण व वेद भागात पाहिलं तर पार्वती माते इतकं जगदहितामध्ये कोणीच रत नाही. अर्थात मी दुसऱ्याची निंदा करतो असं नाही. पार्वती मातेच्या स्तुतीत माझा भावार्थ आहे आणि दुसऱ्याच्या निंदेत भाव नाही, पार्वती मातेच्या स्तुतीत भाव आहे एवढं समजा. आणि मी काही केवळ स्तुतीसाठी अर्थवाद बोलतो असं नाही, हे वास्तव आहे, हे खरं आहे. एवढं कुठंच उपलब्धी होत नाही. जे आपले नेहमीचे श्रोते असतील त्यांना एक आठवत असेल कथा. एकदा आपण एका कथेचं कथन केलं होतं. शकटभंजन योग निर्माण होऊन पृथ्वीवर खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि महादेव आणि पार्वती माता पृथ्वी भ्रमण करत होते. नंदीवर बसलेले आहेत आणि भ्रमण सुरू आहे, भ्रमंती सुरू आहे. खाली पाहिलं पृथ्वीवर महादेवाला पार्वती माता म्हणतात, प्रभू हे काय आहे जगाची स्थिती? जगात अहम त्वाम कथयामि नु रे राम, अहम त्वाम कथयामि नु अत्र आगच्छतु, अहम त्वाम पाठयामि वदनु त्वाम वदतु पाठयामि इति वद. हा आगच्छतु. पार्वती माता म्हणतात, अरे अत्र न आगच्छ, अत्र न आगच्छ, गृह्णातु तं गृह्णातु अस्तु अधसिदनु अधसिदनु अहम त्वाम पाठयामि. अहम त्वाम पाठयामि. सिद्ध सिद्ध मुंच. तर
पार्वती माता म्हणतात, प्रभू हे जगाची काय हालाकीची स्थिती आहे. अख्खं जग दुष्काळाने भरडलं जातं. अन्नान्न जल जल अशी स्थिती जगात निर्माण झाली. प्यायला पाणी प्यायला थेंब नाही तर खायला अन्नाचा कण नाही. अर्थातच वृष्टी जर झाली तर हे सगळं दुष्काळ जाईल. महादेवजी सांगतात असं असं झालेलं आहे, या ग्रहांची अशी अशी स्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे अजूनही बरेच दिवस पाऊस पडणार नाही. पण पार्वती मातेला हे विदित होतं की महादेवाने जर शंख वाजवला तर जिथं शंख वाजवला जातो तिथं लगेच वृष्टी होणार म्हणजे होणार. आमचे भोलेनाथ आणि आमची जगदहितासाठी चतुर असणारी माता, चतुर असणारी माता. पण जगाच्या हितासाठी, आपण स्वार्थासाठी चतुर असतो. पार्वती माता जगाच्या हितासाठी चतुर झाल्यात आणि महादेवाला म्हणतात, प्रभू खूप दिवस झाले तुमचा शंख नाही ऐकला. महादेव म्हणतात, मग त्यात काय ऐकू, चाल ना घरी गेलो की. दोन ककार महादेवाला आवडतात ना, एक कैलास आणि दुसरी काशी. चल ना, काय अडचण नाही, घरी गेलो, कैलासावर गेलो की वाजवू ना. नाही ना प्रभू, आताच ऐकावं वाटतो. महादेवाच्या हे काही ध्यानात नाही की आता जर शंख वाजवला तर वृष्टी होईल म्हणून. पण पार्वती मातेचा आग्रह, नाही नाही प्रभू वाजवा ना. महादेव म्हणलं, काय ग इथं काय शंख हे काय वाजू ना घरी गेल्यावर. नाही नाही आताच वाजवा ना. आता म्हणतात ना, बायकोच्या हट्टापुढे पुरुषोत्तम महाराज सोडून दुसऱ्या कोणाचंच चालत नाही. असं ऐकलं का तुम्ही कधी? असं ऐकलं बा आपण, हाय कुठतरी लिहिलेलं वाचलं की बायकोच्या हट्टापुढे कोणाचंच चालत नाही. महादेवाने काढला शंख आणि वाजवला. शंख वाजता बरोबर 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 अगदी बरोबर म्हणण्यापेक्षा बद 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 वर्षाव झाली, वृष्टी झाली. आणि महादेवाच्या लक्षात आलं, पार्वती तुझ्या अंतःकरणातलं मी जाणलं आता. पार्वती माता गालातल्या गालात गुदुगुदू हसल्या. नंदीवर दोघे जण आरोहित झालेत आणि कैलासाला निघून गेले. धन्य आहे ती पार्वती माता. माता पार्वती की जय. जय जयकार असो त्या पार्वती मातेचा. आणि तीच पार्वती माता प्रस्तुत अभंगामध्ये महादेवाला प्रश्न विचारते, प्रभू सांगावाजी स्वामी ऐसा इतिहास, गाता जोडे वास तुझे पायी. असं काही सांगा आम्हाला की जे ऐकलं की तुमच्या चरणाशी आमचा वास घडेल, राहणं घडेल. जळून या पापे सुखाची उन्नती, पाप जळून जातील आणि पुण्य वाढेल, सुख वाढेल या जगाचं. विश्व सुखी होती जेणे योगे, अख्खं विश्व सुखी झालं पाहिजे. नामा म्हणे सुटे काळाशी दरारा, विश्वासी या नरा मुक्ती जोडेल. की अशी कथा सांगा, असं काही करा की काळ भिला पाहिजे त्या व्यक्तीला, आणि जो विश्वास ठेवेल महादेवा तुमच्या चरणावर त्याला मुक्ती सुद्धा प्राप्त होईल. असं काही कथन करा. सगळे दुःख निवारण झाले पाहिजे जगाचे आणि सुखाची वृद्धी झाली पाहिजे. असं काही कथन करा प्रभू. अर्थातच महादेव सांगायला सुरुवात करणार आहेत. आज विशेषतः आपण त्या चिंतनाच्या निमित्ताने या ठिकाणी हजर झालो, उपस्थित झालेलो आहोत. महादेव हे एक परमतत्व आहे. आपल्या सिद्धांतानुसार, आपल्या हिंदू संस्कृतीच्या शास्त्रानुसार आपण जर पाहू गेलो तर महादेव हे एक परमतत्व आहे. अर्थात एकदेशी पुराणाचं हे मत आहे. शिवपुराणामध्ये किंवा वेदामध्ये पाहिला पण मांडुक्य उपनिषद हे महादेवाचं विशेष रूपानं वर्णन करते आणि मांडुक्य उपनिषद कथन करते, क्रीडार्थम सृजती प्रपंचमखिलम क्रीडा मृगास्ते जनाः. हे महादेवा क्रीडार्थम सृजशी प्रपंचमखिलम, हा सगळा प्रपंच तू निर्माण करतोस ना देवा. एकले न कंठवेची म्हणून येणे, केले निर्माण ओ 14 महाभुवने. एकले न कंठेची म्हणून येणे, कंठे करम न, याला एकट्याला करमत नव्हतं म्हणून येणे. केले निर्माण ओ 14 महाभुवने. निर्माण यानं 14 भुवन खेळायसाठी निर्माण केले. जसं आपल्याला करमलं नाही
की पूर्वीचे आमच्या लहानपणी आम्हाला करमलं नाही की आम्ही बाहेर येऊन बसो, वाट्यावर बसो, इटू दांडू खेळो, डाबडुबली सुद्धा खेळो. डाबडुबली तर आमची आई सुद्धा आमच्या देखत खेळलेली आहे. माझ्या देखत आपल्या शेतामध्ये 7-8 आंबे होते. आपलं शेत तर नंबर पाहिलाच ना तुम्ही तो, इथून तर तिथपर्यंत सगळा. तर त्याच्यामध्ये तेवढ्या जागेच्यामध्ये किती आंबे होते? 7 आंबे होते. माझ्या देखत आमची आई त्याच्यावर चढत होती, खेळत होती. आम्ही त्यात होतो पाहायला. आम्हाला काही खेळणं सुचे नाही. आमची आई मला ते बेल, हा बघा तिलाच आठवलं, बेल काढून दिलं हे ढगाला टेकलेले झाड, त्याच्यावर आई माझ्या देखत चढली, मला बेल काढून आणलं होतं वरचं चांगलं पिवळं धम. आलं लक्षात? आणि सकाळी आता कुठे पडत होती? काळ असते बरं, हसून राहिली. आता काळ असते. असं करमलं नाही की असं खेळत होते. कातंड्या गोळ्या खेळायचं. ते आंबा खाल्ल्यानंतर त्यातल्या त्या कोया निघत ना, तर त्याला मारायचं. त्याचा एक मेन जो कोई, त्या हड्डा, गोट्या. मला खेळू देत नव्हते गोट्या वेळे, आपला निशाणला पक्का होता. आणि मी हे खेळत नव्हतो ना, तो मला लकी मानत. आमचा मित्र नाही का आपला पिंटू कराडे, तो मला नाही तू माझ्याकडून बसवून मग मी जिंकतो, मग त्याच्याकडून बसवून जिंकत जायचो. अर्थातच मग माझा त्यात हिस्सा असे समजा थोडाफार काय नाही. तर असं खेळल्या जायचं. विरमकता निर्माण झाली की मनोरंजनासाठी असं काही केल्या जायचं. आता एकच आहे फक्त मोबाईल. मोबाईल दुनिये, मोबाईल त्रिके, मोबाईल चौके, मोबाईल पाची, मोबाईल श्रेष्ठ, मोबाईल साते, मोबाईल आठे, मोबाईल नवमे, मोबाईल 10, मोबाईल सरला नाही बाळा, मोबाईल 11, मोबाईल 12, मोबाईल 13, मोबाईल नरकात नेते मोबाईल. जर व्यवस्थित नाही त्याचा वापर करता आला तर, आणि वापर करणाऱ्याला तोच मोबाईल विद्वानही बनवू शकतो. असं करायचे. आता यानं डिप्रेशन वाढत चालेल. तुम्हाला प्रथमदर्शनी व्यवस्थित जरी वाटत नसलं, अनुभव वाटत नसला तरी टेन्शन आल्यावर मनोरंजनासाठी ग्राउंड खेळा. मोबाईल पाहू नका, सिनेमे पाहू नका, मालिका पाहू नका. मोबाईलमध्ये तुम्ही मनोरंजन करू नका. तुम्ही ओरिजिनल मोबाईल म्हणजे मनोरंजन करा चालण्या फिरण्याचं. पहा तुमचं विरमकता जाते की नाही. तर तसं प्रयोगही कोणी करून पाहत नाही, कारण ते तात्पुरतं चांगलं नाही वाटत ना. तसं देवाला एक करमत नव्हतं. मग देवानं काय केलं? क्रीडार्थम सृजसी, खेळण्यासाठी या महादेवानं निर्माण केलं प्रपंच. अखिलम, अख्खा प्रपंच निर्माण केला. मग खेळासाठी जगत तयार केलं. महादेव खेळते कोणाशी? हा का उसाक तिसा काय? मग आपण जसे मातीचे बैल करतो तसं या देवानं खेळण्यासाठी हरणी तयार केला. क्रीडा मृगास्ते जनाः, अख्खे जीव सगळे लोक हे महादेवाचे खेळण्याच्या हरणी आहेत. हरणी खेळण्यासाठी वापरल्या अशा प्रकारे जातात. तसं परमात्मा अरूप आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. पण या भक्तांच्या मनोरंजनासाठी परमात्म्यानं रूप धारण केलं, हे त्यातलंही इति गुह्यतम आहे. भगवंताला करमत नाही अशी जी मनोवृत्ती निर्माण झाली, हेही भक्तांच्या इच्छेनं निर्माण झाली. अधिक काय सांगा? लोकवत्तु लीला कैवल्यम ब्रह्मसूत्रातलं एक सूत्र आहे, त्यावर आमचे आचार्य भाष्य करतात. स्यात् परमेश्वरस्यापिच्छा वशान् मायामयं रूपम साधकानुग्रहार्थम रूपम धारितम परमात्मना. साधकावर अनुग्रह व्हावा, साधकाला साधनेमध्ये आनंद वाटावा म्हणून परमात्म्याने रूप धारण केलं. नाहीतर तो महादेव अरूप आहे, त्याला कोणत्याच प्रकारचं रूप नाही, त्याला इंद्रिय नाही, पण सगळं करू शकते बरं तो. त्याला डोळे नाहीत म्हणजे तो पाहू शकत नाही असं नका करू. श्रुती माऊली म्हणते अपानि पादो जवनो ग्रहीता पश्यत्तु चक्षुष शृणोत्य कर्णः सवेत्ति वेद्यं च न तस्यास्ति वेत्ता तमाहुरग्र्यं पुरुषं पुराणम्. अपानि पादो, अपानि
अपाणी अपादो पंचवण ग्रहिता, त्याला पाणी म्हणजे हात नाही, त्याला पाय नाही, पण मात्र तो ग्रहण करतो व धावतो सुद्धा. पश्यत्य चक्षुः, अचक्षुः पण पश्यती, डोळे नाहीत पण पाहतो. शृणोत्यकर्णः, अकर्णः पण शृणोती, त्याला कान नाही पण मात्र तो ऐकतो. सवेत्ति वेद्यम न च तस्यास्ति वेत्ता, तो सगळ्या जगाला जाणतो पण त्याला जाणणारा कोणीच नाही. तमाहुरग्र्यम पुरुषम पुराण, असा हा परमात्मा आहे. पण भक्तांसाठी मात्र तो सर्व होतो, फक्त भक्ताच्या अनुग्रहासाठी. त्वम स्त्री त्वम पुमानसी, श्रुती माऊलीच आहे हा. त्वम कुमार उतवा कुमारी, त्वम जीर्णो दंडेन वंचसी, त्वम जातो भवसी विश्वतो मुखः. असा हा परमात्मा सगळ्या रूप धारण करून फक्त यांच्या प्रसन्नतेसाठी या जगामध्ये तो रूप धारण करून राहतो, नाही तर त्याला कोणतंच रूप नाही. आलं लक्षात? तुम्हाला बरोबर बरोबर मग आम्हाला कळालं की हा एकटा परमात्मा आहे आणि हा भक्तांच्या अनुग्रहासाठी हे सगळं प्रपंच वगैरे निर्माण करतो, भक्तांसाठी करतो. एक शंका निर्माण होते, पाहिलं का? द्वितीयम इत्थम आणायरे हा तसं आणायचं द्वितीय. तर या परमात्म्याने जगत निर्माण केलं, महादेवाने केलं नाही म्हणे. हो, महादेवाने निर्माण केलं. मग का काही माणसं एकदम मस्त दिसतात, काही माणसाला कोळ फुटला, काही माणसं श्रीमंत आहेत तर काही माणसं गरीब आहेत, काही काही माणसाला 2-2 किडनी आहेत हा, तर काही काही माणसाले एकच किडनी आहे पण तेही दुरुस्त नाही, ना दुरुस्त आहे. काही काही माणसं बुटकी आहेत तर काही काही माणसं उंच आहेत, काही काही माणसं एकदम ढप्पू आहेत तर काही काही माणसं एकदम हुशार आहेत, बुद्धीनं एकदम चतुर आहेत. काही काही बाया, काही काही माणसं एकदम भद्द आहेत, 9-10 वाजले तरी उठत नाहीत. मग काही काही बाया अख्खी रात्र 1:30 वाजता स्वयंपाक करायला सुरू करून टाकतात, 1:30 वाजता. हे गे असं असते. मग हे असं देवानं हे कोणा केलं निर्माण सगळं? मग देवानं सगळं व्यवस्थित काऊन नाही केलं? हे हुकवलं खाऊ. तर याच्यावर उत्तर दिलं. ब्रह्मसूत्रातलं एक सूत्र आहे, त्यात व्यास महर्षी उत्तर देतात. वैषम्य नैर्गृण्येन सापेक्षत्वात् तथा हि दर्शयति. वैषम्य नैर्गृण्ये न का सापेक्षत्वात्. परमात्मा हा वैषम्य आणि नैर्गृण्य, वैषम्य म्हणजे विषमता करणारा, एकाला गरीब आणि एकाला श्रीमंत. नैर्गृण्य म्हणजे निर्दयी, काही काहींना किती त्रास देतो हा परमात्मा. तर हे वैषम्य आणि नैर्गृण्य महादेवाच्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी आहे, तर हे नाही का न सापेक्षत्वात. हे तुमच्याच कर्माची फळं हा परमात्मा तुम्हाला देत असल्यामुळे याला वैषम्य आणि नैर्गृण्य दोषाने युक्त आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. तुमचं जसं कर्म असेल तसंच हा परमात्मा तुम्हाला देतो. एक दशार्ण नावाचा देश आहे, कर्माचंच फळ देतो, नवीन देत नाही महादेव तुम्हाला. एक दशार्ण नावाचा देश आहे. काय त्या देशाचं नाव सांगा? दशार्ण. दशार्ण या रूपाची सिद्धी करा. दशार्ण रूपाची सिद्धी करायला महाराज. दश धनऋण हा वार्तिक प्रवत्सर कंबल वसनार दशानामृणे ते वार्तिक प्रवत्सतर कंबल वसन दशऋण या शब्दाच्या पुढे जर ऋण शब्द आला तर त्याच्या ठिकाणी वृद्धी होते. तर मग दश शब्दाच्या पुढे ऋण शब्द आला तर दोन्ही ठिकाणी वृद्धी होते. तर वृद्धी तिथं आवृत्ती झाली स्थानांतर दमाने. त्यानंतर उरंद्र परसूत्र लागलं, उरंद्र परसूत्राने आर झालं. त्याच्यानंतर अजनपर्यंत संयोजम दश धन आर धन ऋण अजनपर्यंत संयोजम दशानार्ण. ते थुले आला त्यात. अज्झनम लोक आल्यावर फक्त नच राहील ना पुढे. लक्षात काय शब्द तयार झाला? दशार्ण. बरोबर आहे की नाही? हे वार्तिकानं तयार झालं रूप. कोण्या सूत्रावर आहे वार्ती? सांगा विठ्ठल महाराज.
एत्तेथ तिळसू एत्ते ध तिडसू भस भस वार्तिक असणारं सूत्र आहे त्याचं नाव. काय आहे त्या सूत्राचं नाव? भस भस वार्तिक. जसं श्रीबाईच्या डोक्यात कशा भस भस उ आहेत, तसे एत्ते ध तिडसू या सूत्रावर भस भस वार्तिक आहेत. आलं लक्षात? सांगते सगळे वार्तिक आहे ते. ऋतेज तृतीया समासे प्रादु प्रादुहोडोढेशेषु अक्षादु विद्याम उपसंख्यानं आणि प्रवत्स प्रवत्स आहेत की नाही? भसभस वार्तिक एत्ते ध तिडसू. चला, तर दशार्ण हा एक देश, त्या देशातली ही गोष्ट. म्हणजे देव हा भेदभाव करत नाही, याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण सांगतो. नाही तर देव जर करते तर देवानंच एकाला गरीब आणि एकाला श्रीमंत ठेवलं असं वाटेल ना आपल्याला. पण तसं नाही, तुमच्या कर्मानुसार तो फळ देते. एखाद्या जजने, न्यायाधीशाने एखाद्या खुनी माणसाला जन्मकैद दिली म्हणून त्या जजला पाप लागते का? किंवा एखाद्या खुन्याला जजने, न्यायाधीशाने फाशीची सजा दिली म्हणून त्या न्यायाधीशाला पाप लागते का? ज्याचं जसं कर्म आहे तसं तो फळ देऊन राहिला. त्यामुळे देवाकडे हे दोष जात नाही. मी उदाहरण देऊन राहिलो तुम्हाला. दशार्ण नावाचा एक देश आहे, वर्तमान तो मध्य प्रदेशामध्ये आहे. कुठं? मध्य प्रदेशातील उत्तर पूर्व भागामध्ये. उत्तर पूर्व है ना, ईशान्य दिशा येईल नाही, ईशान्य दिशा. मध्य प्रदेशातील ईशान्येला हा दशार्ण नावाचा देश आहे. तिथला एक राजा होता व्रजबाहू. त्या राजाचं नाव काय होतं? व्रजबाहू. त्याच्या बायकोचं नाव होतं सुमती. आणि याला मुलबाळच नव्हतं. अनेक पत्न्या होत्या तरी मुलबाळ नाही. मग शेवटी ईश्वराची काही करणी, सुमतीला दिवस राहिले, बाकीच्या राण्यांना दिवस नव्हते किंवा त्यांना मुलबाळ नव्हतं. मग आता एकीला सुमतीला जर बाळ झालं तर हा राजा एकटीवर प्रेम करेल आणि आपल्यावर प्रेम करणार नाही, असं त्या सवतींना वाटलं. म्हणून त्यांनी काय केलं? विष पाजण्याची व्यवस्था केली. विष पाजण्याची. आणि विष बरोबर घेऊन त्या आईला म्हणजे त्या सुमतीला त्यांनी ते विष पाजलं. काय भगवान नामाची शक्ती. मायलाही काही झालं नाही, लेकरालाही काही झालं, म्हणजे जीव नाही गेला त्यांचा. बाळाचा जन्म झाला, पण दोघही मायलेकांच्या अंगावर रक्तपू वाहणाऱ्या जखमा निर्माण झाल्या, व्रण मोठे मोठे. ते बाळही तसंच आणि ती माताही तशीच. खूप प्रयत्न केला राजानं. मोठे मोठे वैद्य बोलावले, त्या वैद्यांकडून औषधोपचार केला, पण मात्र ते काही बरं होत नव्हतं. बरं न झालेलं पाहून सवतीनं सल्ला दिली की हे काय पोरग कामाचं असं सळेल, याचे रोग दुसऱ्याले होतील, राणी तशी आहे, यांना जंगलामध्ये काढून द्या. काय महाराज, कोण आहे हो कोणाचं या जगामध्ये? त्या राजानं त्या राणीला वनामध्ये काढून दिलं, वनामध्ये काढून दिलं. आणि एक झोपडी बांधून ती माता सुमती त्या बाळाला घेऊन राहू लागली. ते असं सडलं कुजलं बारक एक असं, आणि सडलं कुजलं काही दिवस जगलं ते पोरग आणि मेलं ते. जोर जोरानं आक्रोश ती माता करू लागली, सुमती माता. देवा, माझं पोरग सुखीदुखी होतं तरीही मला मान्य होतं, त्या माझ्या बाळाला तुम्ही माझ्यापासून का नेलं प्रभू? अशा पद्धतीनं आई जोरजोऱ्यानं आरडून महादेवासमोर आक्रोश करू लागली. एकदम महादेव प्रगट झाले. महादेवाने त्यांना मंत्राचा उपदेश केला, मृत्युंजय, आणि सांगितलं की याचा तुम्ही जप करा. आणि भस्म घेतलं आणि दोघही मायलेकांच्या अंगावर ते भस्म लावलं. दोघही मायलेक तब्येतीने एकदम तंदुरुस्त आणि व्यवस्थित अशा प्रकारे झाले. आणि असा हा जो भद्रायू होता, तर त्याचं नाव महादेवाने भद्रायू ठेवलं. आता मागच्या जन्मातली अशा पद्धतीनं कथा कथन केली जाते की ह्या ज्या सवती होत्या, हिला सुद्धा या सुमतीने त्रास दिला होता. त्याचं फळ तिला या जन्मात भोगावं लागलं की नाही? साधना केली, तपश्चर्या केली म्हणून महादेव मदतीला आले, पण कर्म चुकलं काय? कशासाठी ही कथा सांगितली मी तुम्हाला? देव स्वतः खिशातून तुम्हाला काहीच देत नाही. देव तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला हे सर्व देतो. महादेवाने त्याला भद्रायू नाव दिलं. त्या भद्रायूने परत पुन्हा साधना केली, महादेवाला पुन्हा प्रसन्न करून घेतलं. खड्ग, शंख आणि 12,000 हत्तीची शक्ती महादेवाने प्रदान केली भद्रायूला. आणि त्या शक्तीच्या भरवशावर त्या भद्रायूने आपल्या वडिलांच्या वैऱ्यावर आक्रमण केलं, त्याला परास्त केलं.
वडिलांना पुन्हा अशा प्रकारे राज्य मिळवून दिलं. अर्थातच तो राजा झाला. आणि चित्रांगदाची मुलगी होती, पत्नी होती सीमंतिनी. आणि या दोघांची, चित्रांगद आणि सीमंतिनीच्या पोटी कीर्तिमालिनी ही कन्या जन्माला आली. ती कीर्तिमालिनी त्या भद्रायूला दिली आणि त्याचं पुन्हा कल्याण झालं. परमार्थ केला, जीवाचं सोनं झालं. कशाकरता सांगितलं मी तुम्हाला? भगवंत स्वतः काही देत नाहीत खिशातलं, ते तुमच्या कर्माप्रमाणे देतात. त्यामुळे भगवंतावर वैषम्य आणि नैर्घण्य ह्या दोष महादेवावर येत नाहीत. असे महादेव यांच्या प्रत्येक नावातून जगत कल्याणाची सिद्धी होते. प्रसिद्ध नाव आहेत महादेवाचे शिव, शंभो आणि शंकर. प्रसिद्ध नाव आहे ते. शिव या पदाचा अर्थ होते कल्याणाची जी जन्मभूमी आहे त्याला शिव म्हणतात. शंभू सगळ्या रूपाने जे कल्याण स्वरूप आहेत, कोण्याही पद्धतीने जे जगाचं कल्याणच करतात त्यांना शंभू म्हणतात. आणि शम नाम सुखम करोती, पंचदशिकारांनी या नावाचा असा अर्थ प्रकट केला. शम नाम सुखम आणि कर नाम करोती ती शंकर. जे जगाला सुख प्राप्त करून देतात त्यांना काय म्हणतात? शंकर. महादेवाचा सगळा परिवार जगत हितासाठी जगत राहतो. परिवारही खूप मोठा आहे महादेवाचा. 10 रुद्र, 11 तर महादेवच आहेत. त्यामुळे एकादश म्हणता किती म्हणायचे? 10 रुद्र. त्या 10 रुद्रांच्या महाराण्या, पट्टराण्या, 64 योगिनी महादेवाचा परिवार आहे का. 16 मातृका, 16 मातृका ज्याला म्हणतात. आमचे भैरव महाराज, भैरवांचे अनेक प्रकारचे सेवक, रुद्र वेगवेगळ्या प्रकारचे. त्या रुद्रगणाचे अध्यक्ष जे आहेत ते आहेत वीरभद्र. आमची पार्वती माता, पार्वती मातेची विजया वगैरे इत्यादी मोठ्या मोठ्या सख्या. महान तपस्वी गणपती बाप्पा, सिद्धी आणि बुद्धी गणपती बाप्पाच्या 2 पत्न्या. शुभ आणि लाभ हे गणपती बाप्पाचे 2 पोरं. कार्तिकीय स्वामी, त्यांची पत्नी देवसेना, त्यांचं वाहन मयूर. पार्वती मातेचं वाहन सिंह. महादेवाचं वाहन आमचे नंदी भगवान. नंदी हे धर्माचा अवतार आहेत, सगळ्यांना माहित आहे. धर्माने तप केलं आणि महादेव प्रसन्न झाल्यावर धर्माला विचारलं तुला काय हवंय, तर धर्माने उत्तर दिलं काही नाही, फक्त तवद वहन मात्रेन कृतार्थो अहम भवामी भोहो. भोहो अहम तवद वहन मात्रेन कृतार्थ भविष्यामी. हे प्रभू, हे महादेवा, तुमचं वाहन फक्त मी झालो तेवढ्याने माझं जीवन परिपूर्ण होईल. तर नंदी भगवान हे महादेवाच्या परिवारातलेच आहेत. तसे बाण, वान, रावण, चंडी, रिटी, भृंगी इत्यादी हे जे काही महादेवाचे मुख्य अशा प्रकारचे पार्षद आहेत. महादेवाचे द्वार रक्षक आहेत कीर्तिमुख. महादेव यांची पूजा केली की खूप खुश होतात. कोणत्याही महादेवाच्या मंदिराचा कीर्तिमुख असते पहिल्यांदा, म्हणजे एक राक्षसाचं तोंड असते दरवाजावर. तर त्याची पूजा करून त्याच्या पाया लागून जर आत घुसले तर महादेव खूप खुश होतात. खूप मोठा परिवार. महादेवाचे जे आयुध आहेत ना तेही तिथं शरीर धरून राहतात. त्यामुळे परिवाराचा तर महादेवाचा काही अंतच नाही. त्रिशूल असेल महादेवाचं आयुध. टंक म्हणजे छन्नी कळते ना. छन्नी हे महादेवाचं एक शस्त्र आहे. कृपान, वज्र, कपाल, सर्प, घंटा हे आयुधामध्ये नाव आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस जर काम पडलं तर दुर्जनाच्या डोक्यात जर एखादा घंटा टाकायला काम पडलं तर काही वाटू नये. मग घंट्याचाच मावस भाऊ आहे टाळ. म्हणजे टाळ हे वारकऱ्याचं काय आहे, एक प्रकारे शस्त्र आहे. शस्त्र तर घंटा, अंकुश, पाश, पिनाक महादेवाचे शस्त्रास्त्र. त्यामध्ये त्रिशूल आणि पिनाक धनुष्य हे विशेष महादेवाचे आवडते अस्त्र आहेत. वेगवेगळ्या रूपानं महादेव जगाचं कल्याण करण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळे रूप आहेत महादेवांचे. उमामहेश्वर महादेवाचं रूप आहे. अर्धनारीश्वर महादेवाचं रूप आहे. मृत्युंजय महादेवाचं रूप आहे. पंचवक्त्र महादेवाचं रूप आहे. एकवक्त्र हे महादेवाचं रूप आहे. पशुपती, कृत्तिवास, दक्षिणामूर्ती, योगीश्वर महादेवाचे हे अनेक प्रकारचे रूप आहेत. पंचवक्त्र म्हणजे 5 मुख आहेत महादेवाला. पंचमुखी महादेवही म्हणल्या जातं. ईशान पहिलं मुख, तत्पुरुष दुसरं मुख, अघोर तिसरं मुख, वामदेव चौथं मुख आणि सद्योजात हे 5वं मुख. असे अनेक प्रकारचे मुख आहेत.
महादेवाच्या पूजनीय 8 मूर्त्या विशेष मानल्या जातात. शर्व, भव, रुद्र, उग्र, भीम, पशुपती, ईशान आणि महादेव हे महादेवाच्या अष्टमूर्त्या अशा प्रकारे मानल्या जातात. आणि हे महादेव जगत कल्याणासाठी विशेष रूपानं प्रसन्न ज्यामुळे होतात ते आहे महादेवाचं महाशिवरात्री व्रत. तसे महादेवाच्या घरातले जेवढा परिवार आहे त्या सगळ्याचं एक वेगळं वेगळं व्रत आहे. महादेवाचं स्पेशल तर ठरेल आहे विशेष रूपानं महाशिवरात्री तिथी, फाल्गुन मध्य ही चतुर्दशी. तशी प्रत्येक महिन्याला कृष्ण पक्षातली चतुर्दशी हे महादेवाचं व्रत आहे. प्रदोष कालामध्ये त्रयोदशी याला शिवप्रदोष म्हणलं जातं. दोन्ही पक्षातली तृतीया तिथी हे पार्वती मातेची मानली जाते. म्हणजे तृतीयेचा उपवास जी बाई धरते तिला वैधव्य प्राप्त होत नाही, विधवा तिला व्हावं लागत नाही, ती नवऱ्याच्या आधी जाते असं शास्त्र आहे. तर तृतीया पार्वती मातेची आहे. उपांग ललिता नावाचं व्रत पार्वती मातेचं आहे. हरतालिका विशेष रूपानं पार्वती मातेलाच त्या व्रतातही पूजलं जातं. करजला नावाचं व्रत, कज्जला नावाचं व्रत हेही पार्वती मातेचं आहे. चतुर्थी हे महादेवाच्या परिवारातील गणपती बाप्पाचा अशा प्रकारे हा उपवास आहे. आणि षष्ठी तिथी ही कार्तिकेय स्वामीची विशेष रूपानं मानली जाते. हे कार्तिक स्वामींची षष्ठी आहे. षष्ठी जो धारण करतो त्याला कधीही पराजित व्हावं लागत नाही, जीवनामध्ये तो विजयी राहतो असं शास्त्र आहे. षष्ठी म्हणून वकील या लोकांना षष्ठीचे उपवास करायला पाहिजेत विद्यार्थी अवस्थेमध्ये, म्हणजे पुन्हा त्यांना जीवनात कधी पराजित व्हावं लागणार नाही. उज्ज्वल निकम किती यशस्वी वकील आहेत, त्यांना विचार लागेल तुम्ही षष्ठी धरली होती का म्हणा. असो, मागच्या जन्माच्या पुण्याईच्या बळानेही तुम्हाला अखंड जय मिळू शकतो, पण जर नसेल तर तुम्ही या षष्टीच्या आधारे जय मिळवू शकता. आणि महादेव आपल्या मंत्र जपाच्या द्वारा वेगवेगळ्या अनुष्ठानाच्या द्वारा सुद्धा वेगवेगळे फळ प्रदान करतात. सुधर्मा जो आहे एक राजपुत्र, त्याची एक गोष्ट सांगितली जाते. काश्मीर मधले एक राजे होते, भद्रसेन राजा, आणि त्या भद्रसेन राजाचा पोरगा होता सुधर्मा. म्हणजे रुद्राष्टाध्यायीच्या पारायणाचं आवर्तनाचं काय फळ आहे ते मी तुम्हाला सांगतो. काश्मीरचा राजा, आणि त्या राजाच्या पोराचं नाव काय होतं, सुधर्मा. भद्रसेन त्या राजाचं नाव होतं. आणि त्या सुधर्म्याचा एक मित्र होता जो भद्रसेनाचा मंत्री, त्याचा पोरगा होता. त्या मुलाचं नाव होतं तारक. दोघंही अतिशय शिवभक्त होते. विनोदानं खेळ करत तर त्यामध्ये सुद्धा महादेवाची पूजा करत असत. सुधर्मा आणि तारक अतिशय महादेवावर प्रेम करणारे, मनस्वी अगदी आणि निष्काम, काही याचना नाही, काही नाही, फक्त महादेव की महादेव, महादेव दाहे महादेव, बस दुसरं महादेवासाठीच महादेवाची पूजा करत. पण एक त्रिकालदर्शी शांडिल्य ऋषी एकदा तिथं आले आणि महात्म्याची दृष्टी असते, दृष्टी पडता बरोबरच त्यांना काय आहे ते कळतं. आणि त्यांनी सुधर्मा पाहिला आणि लगेच त्या भद्रसेन राजाला सांगितलं की राजा, या सुधर्म्याची इथून पुढे 7च दिवसात मृत्यू होणार आहे. अल्पायू आहे हा, अपमृत्यू होणार आहे याला मृत्यू येणार आहे. भद्रसेनाला एकुलता एक मुलगा, आणि तोही असा गुणकारी मुलगा, चांगला मुलगा, साधनारत मुलगा, अगदी भगवत भक्त मुलगा, महादेवाला प्रसन्न करून घेतलेला मुलगा, त्याच्या सोबत राहणारे त्याचे मुलं मित्र तारक वगैरे, जो मित्रांना सुद्धा भक्तिमय बनवतो असा सद्गुणी मुलगा. कोणाला वाटेल बरं असा मुलगा मरावा? नाही वाटेल ना. तर त्यांनी प्रार्थना केली की महाराज, तुम्ही साधू संत आहात आणि आम्हाला या संकटातून रक्षण केवळ तुम्हीच करू शकता, तर कृपया आम्हाला यातून निघण्याचा काहीतरी मार्ग आपण कथन करावा. तर त्यावेळेस शांडिल्य ऋषीने सांगितलं की मला एकच उपाय फक्त इथं दिसतो. तो उपाय असा आहे, रुद्राष्टाध्यायीचे 10,000 पारायण 7 दिवसात झाले पाहिजे. असं जर झालं तर तुझ्या मुलाचा अपमृत्यू टळू शकतो. राजा आहे, त्याला काय कमी आहे,
त्यानं लगेच मंत्र्याला आदेश देऊन आपल्या राज्यातील अनेक ब्राह्मण बोलावलेत आणि 7 दिवसामध्ये 10,000 रुद्राष्टाध्यायीचे पारायण त्यांच्याकडून करून घेतले. पारायण झाले, पण तरी दैवगती काही निराळीच असते म्हणतात. पारायण होता बरोबर, वा राजा आता काही टेन्शन नाही, झाले 10,000 पारायण असे सगळे ब्राह्मण म्हणणार. तेवढ्यामध्ये सुधर्मा मृत्युमुखी पडला, गतप्राण झाला, प्राण गेला त्याचा. तिथं रडण्यासाठी भद्रसेन राजाच्या जवळ शांडिल्य ऋषी होते. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. भद्रसेनाने शांडिल्यांच्या चरणावर लोळून घेतलं, महाराज काही करा, पण मला मात्र एवढं हे दुःख तुम्ही दिसू देऊ नका, माझा मुलगा नाही मेला पाहिजे, काही करा पण त्याला वाचवा. अरे शांडिल्य म्हणले, चिंता करू नको, मी शास्त्रीय उपाय केलेला, काही नाही होणार तुझ्या मुलाला. लगेच मंत्रीत जे पाणी होतं 8-7 दिवस ठेवलेलं ते पाणी त्याच्या अंगावर शिंपडलं आणि मंत्र्याकरवी त्या मुलाच्या तोंडामध्ये थोडस पाणी टाकलं. मुलगा तडदिशी उठून बसला. ही आहे महादेवातली शक्ती, मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची शक्ती, मंत्राची शक्ती. आणि सुधर्म्याने आपला प्रवास सांगितला. मला यम महाराज घेऊन गेले आणि मध्येच एक गजचर्म व्याघ्रांबर अशा रूपामध्ये एक व्यक्ती आली, महादेव, आणि त्यांनी याच्याशी युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये यमाला समजून सांगितलं, युद्धाला मध्ये यमाला हरवलं आणि यम महाराजांनी मग त्या महादेवाची खूप स्तुती केली आणि मला प्राणदान दिला. महादेवाच्या कृपेनं मला हे मिळालं. असं प्रत्यक्ष सुधर्म्याने आपली जिवंत झाल्यानंतर या कथेचं अशा प्रकारे कथन केलं. अजून पंचाक्षर मंत्राची शक्ती, ओम नमः शिवाय, या मंत्राची शक्ती तो सांगणारा मी एक कथा तुमच्या समोर कथन करतो. आपण ज्या देशात राहतो या देशाचं नाव काय आहे? काय आहे ना? भारत झालं रे. देश शब्दाचा अर्थ भारत, अमेरिका, इंग्लंड असंच करतो. देश म्हणजे हा एक भाग, याचं नाव काय आहे? विदर्भ. काय आहे देशाचं नाव? विदर्भ देश. या विदर्भ देशाचा एक राजा होता, त्याचं नाव होतं सत्यरथ. काय होतं त्याचं नाव? सत्यरथ. आणि हजारो वर्ष या सत्यरथाने राज्य केलं आणि न विसरता महादेवाची दररोज पूजा करत होता. न विसरता पूजेचा कार्यक्रम चालू होता, न विसरता पूजा करायचा. पण काय कर्माची गती, त्याचं काहीतरी पाप मागच्या जन्मातलं. शाल्व नावाच्या राजाने अनेक त्याच्या मित्र राज्याच्या राजांना गोळा केलं, जे अतुल बलशाली, अतुल पराक्रमी, वीर, शूर असे राजे होते. सगळ्यांनी एकत्र होऊन या सत्यरथ नावाच्या राजावर आक्रमण केलं आणि सत्यरथाला हरवलं. सत्यरथ वनामध्ये पळून गेला, काही इलाजच नव्हता, परास्त झाला, पळून गेला. आणि शत्रू आपल्या नगरीत शिरतात हे पाहून जी सत्यरथाची पत्नी होती, ती सत्यरथाची पत्नी सुद्धा, महाराणी सुद्धा वनामध्ये पळून गेली. पण त्यावेळेस तिला 9 महिन्याचा गर्भ होता. अशा अवस्थेत तिला पळून जावं लागलं. 9 महिन्याचा गर्भ तिच्या उदरामध्ये आहे. वनात गेली एवढी महाराणी, पण दैवाची गती काही वेगळी. तिने बाळाला अशा ठिकाणी जन्म दिला जिथं कोणीच नाही, एकटीच राणी बाळाला जन्म दिला. आणि त्या बाळाला पाणी वगैरे पाजावं यासाठी त्या पोराला तिथंच तिनं ठेवलं आणि ती पाणी आणण्यासाठी गेली. काय कसं कर्म, एवढे जवळचे भक्त देवाचे की ज्यांनी हजारो वर्ष महादेवाची पूजा केली, त्यांना देव असं देतो. आणि आपण किती पुण्यवान आहे, आपण तर देवाचे भक्तही नाही. खऱ्या अर्थानं देवाचं नामचिंतनही आपण करत नाही मनस्वी, तरी सुद्धा आपल्याला देव एवढाले दुःख नाही दाखवत. सामान्य बाई तिने जर रस्त्यावर बाळाला जन्म दिला तर आज किती त्याची त्या बाईचं हे होईल, निंदा करतील, चर्चा होईल. आणि हे महाराणी आहे आणि तिने बाळाला जन्म जंगलात दिला, तिच्याजवळ एक दासी सुद्धा सेवेला नाही अशी स्थिती आहे. पुढे आहे का दुःख एवढ्यावर थांबलं नाही. हा तो आम्ही पाठ आहे आम्ही ना. तर त्या बाळाला त्या बाईने तिथे ठेवला आणि पाणी आणण्यासाठी तळ्यावर गेली. पाणी आणण्यासाठी तळ्यावर गेली आणि पाणी भरते त्या तळ्यातल्या एका ग्लासामध्ये. तेवढ्यात मगरीन आली, मगरीन, आणि त्या मगरीनने त्या राणीला गिळून घेतलं.
नवजात बाळ ज्याचा जन्म झाला ते एका झाडाखाली बाळ ठेवलेला आहे आणि मगरीनीने या राणीला गिळलेला आहे. कसं कर्म असेल काय भगवंत किती भक्तांना त्रास देतो. त्रास द्यायला लागला की आपण भगवंताचे भक्त झालो असं समजायचं. आणि जर त्रास देत नाही आपल्याला मजेत ठेवतो आपण देवापासून दूर आहे असं समजायचं. देवाची खून आले ज्याच्या घरात त्याच्या पडे चिरा संसाराशी. संसाराला चिरा पडायला लागला की भगवंताची खरी कृपा व्हायला सुरू झाली असं समजा. तेवढ्यामध्ये पण आता देवाची काही रचना होतीच. एक उमा नावाची ब्राह्मणी होती आणि ती उमा नावाची ब्राह्मणी तिचा शुचिव्रत नावाचा 1 वर्षाचा पोरगा होता. त्याला घेऊन ती जंगलात आली आणि येऊन पाहते तर काही एक पोरगा दिसला ज्याची नाय सुद्धा काढलेली नव्हती. तिला वाटलं 1 वर्षाचा मुलगा मी गावात म्हणजे अवघ्या 2-4 मिनिटाचा बाळ आहे, मी लय दिवस झाले गावात जायला नाही, मी बिना नाय खंड्याचं पोरग जर गावात नेलं तर लोक म्हणजे इलेच झालंय. कसं काय झालं, नवरा तर गावातच आहे. जर न्यावं नाही या पोराला इथंच ठेवावं तर याला कुत्रे माजरे खाऊन घेतील. एवढंस पोरग आहे, धर्म संकट पडलं तिथंच बसली. याला म्हणतात कोड. उगवी कोडे. देव संकटच नाही भक्ताचा कोड सुद्धा उगवतो. ज्यातून निघण्याचा मार्ग असतो त्याला संकट म्हणतात आणि ज्यातून निघण्याचा मार्ग नसतो त्याला कोड म्हणतात. या उमा नावाच्या या ब्राह्मणीला कोड पडलं की संकट पडलं, कोड पडलं. तेवढ्यात आमचे महादेव प्रगट झाले आणि महादेवाने सांगितलं की या मुलाला तू घेऊन जाय. हा मुलगा सत्यरथाचा मुलगा आहे. मागच्या जन्मात प्रदोष व्रतात दोष घडल्यामुळे त्या सत्यव्रताला मृत्यू आला आणि मागच्या जन्मात हिने सौतीला मारल्यामुळं त्या सत्यव्रताची जी राणी आहे तिला सुद्धा त्या सौतीने म्हणजे मगरीने खाल्लेला आहे. पण या मुलाला तूने हा मुलगा तुझा भाग्योदय करणार. हा राजपुत्र आहे ना, पण कोणाला असं सांगू नको की हा राजाचा मुलगा आहे आणि हा तुझा भाग्योदय करेल. तू बिनधास्त राहा, याच्याने तुझं सगळं दुःख दारिद्र्य दूर होईल. ठीक आहे म्हणून ती घेऊन गेली आणि त्या मुलाचं नाव तिने धर्मगुप्त अशा प्रकारे ठेवलेलं आहे. आणि आता याच्या मायबापाला शोधावं म्हणून ती निघली. शांडिल्यांच्या आश्रमामध्ये गेली. शांडिल्य महर्षींनी सांगितलं की याचे आईबाप अशा अशा कर्मानं मेलेले आहेत. आणि शांडिल्यांना शरण गेली ती आणि म्हणू लागली, महाराज माझ्या या दोन्ही मुलांना काहीतरी सदुपदेश करा जेणेकरून यांच्या जीवनाचं कल्याण होईल. शांडिल्यांनी त्यांना पंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. ओम नमः शिवाय म्हणा. ओम नमः शिवाय. या मंत्राचा उपदेश केला. धर्मगुप्त आणि तिचा मुलगा शुचिव्रत आणि सत्यरथाचा मुलगा धर्मगुप्त या दोघांनी मंत्राचा जप सुरू केला. एक चक्रा नावाचं एक गाव, त्या गावामध्ये ही उमा नावाची ब्राह्मणी या दोन्ही मुलांना घेऊन राहू लागली. जप चालू होता. अखंड पंचाक्षर ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत. तिचा मुलगा एक दिवस शुचिव्रत, दरिद्र तर होतं जिला 18-20, नदीच्या काठी जप करायला लागला. त्याला 1 शेरभर सोनं सापडलं. 1 शेरभर. 1 शेरभर सोनं म्हणजे काय, 8 धटिका सुवर्ण. बरोबर आहे, 8 धटिका सुवर्ण त्याला प्राप्त अशा प्रकारे झालं. व्यंकेंदू संख्ये धटकैश्च शेरस पंचभी शाधटिकाचताभि मनोष्टभिस्वालमगीरशाह कृताद्र संज्ञा निजराज्य पुरुषू. 192 धटका म्हणजे 1 शेर आणि 5 शेर म्हणजे 1 धटिका आणि 8 धटिका म्हणजे 1 मन असं आहे रे. ते 192 धटका. कोणाचा आहे तो श्लोक, भास्कराचार्यांचा. त्यांनी आपल्या मुलीला लीलावतीला सांगितला होता. लीलावती नावाच्या ग्रंथातला हा प्रक्षिप्त प्रकरणातला 8व्या श्लोकावर प्रक्षिप्त श्लोक आहे. त्याच्यावरचा हा श्लोक आलं लक्षात. 1 शेरभर 192 धटका सुवर्ण प्राप्त झाला. किती, 192. तिला कळालं, अरे बापरे ही तर मंत्राची शक्ती आहे. तिचं अधिक प्रेम त्या मंत्रावर बसलेलं आहे. आणि हा जो मुलगा होता धर्मगुप्त याने सुद्धा खूप अनुष्ठान महादेवाचे केले. आणि एक दिवस काय झालं, अंशुमती नावाची एक गंधर्वाची कन्या या दोघा पोरांना भेटली जप करत असताना, हा धर्मगुप्त आणि तो शुचिव्रत. आणि तिने सांगितलं की माझ्या वडिलांना
शिवजीने वरदान दिलेलं आहे की तुझी ही कन्या सत्यरथाच्या पुत्राला म्हणजे धर्मगुप्ताला दिली जाईल. तो शुचिव्रत म्हणजे हा धर्मगुप्त आहे आणि हा सत्यरथ राजाचा मुलगा सुद्धा आहे. त्या दोघांचा विवाह झाला. गंधर्वाने खूप आनंद धामन त्या सत्यरथाला आणि त्या अंशुमती नावाच्या कन्येला दिलं. आपलं सैन्य दिलं. त्या सैन्यासहित त्याने आक्रमण केलं वडिलांच्या शत्रूंवर आणि आक्रमण करून आपलं राज्य पुन्हा मिळवलं. आणि अशा पद्धतीनं तो सुखाने त्याने राज्य केलं. ही मंत्राची शक्ती आहे. हा महादेवाचा आशीर्वाद म्हणून या सर्व गोष्टी त्या धर्मगुप्ताला प्राप्त झाल्या. आज असा हा पवित्र दिवस आहे. आपल्याला पुन्हा पूजा सुद्धा करायची आहे. तशा पवित्र दिवशी आपण महादेवाच्या चरणारविंदाशी प्रार्थना करू की प्रभू तू तुझ्या उत्तम उत्तम भक्ताच्या खूप कठीण कठीण परीक्षा घेतल्यात. ते महान होते. आम्ही एवढे महान नाही. आमच्यामध्ये एवढी सहनशीलता सुद्धा नाही. आम्हाला एक टाइमचा उपवास सुद्धा जमत नाही. आजचा उपवास आपल्या चेहऱ्यावर स्पष्ट अशा प्रकारे दिसत आहे. तर जशी भाजीवर तरी झळकावी त्या पद्धतीनं उपवास आपल्या चेहऱ्यावर दैदिप्यमान चमकत आहे. तर हे महादेवा आम्हाला कोणत्याच प्रकारचं दुःख दिसू नको देऊ. आम्हाला तू थर्ड क्लासचे भक्त म्हण, काही अडचण नाही. पण ठीक आहे, आम्ही तुला शरण आहोत. या महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर अशी आपण महादेवाला प्रार्थना करू आणि आपली ही सेवा समाप्त करू. आजची ही सेवा एका विशिष्ट फेसबुकच्या पेजवर चालू आहे. ते निमित्त मी विसरलो, त्यांनी मला काय पाठवलं त्याचं लक्ष नाही. पण जोशी महाराज त्या जाफराबाद, तर त्यांनी काल विनंती केली आणि त्या निमित्ताने ही या पेजवर अशा प्रकारे सेवा घडली. झालेली सेवा ही भगवंताच्या चरणी आपण अर्पण करूया. महादेवाच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ता वैकी श्री संत सखाराम महाराज श्री संत गजानन महाराज की जय. हर हर